धनु राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 महिना खूप महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो, कारण या महिन्यामध्ये ग्रहांच्या स्थितीमध्ये असे काही बदल होत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये मोठे परिणाम दिसून येऊ शकतात। आरोग्य कसं राहील, नोकरीमध्ये प्रगती होईल का, व्यवसायामध्ये फायदा होईल का, प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन कसे राहील, भाग्य तुमची किती साथ देईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट महिन्यात धनु राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणते उपाय करावे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणून मित्रांनो, धनु राशीच्या प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत धनु राशीसाठी ऑगस्ट 2026 चे संपूर्ण मासिक राशी भविष्य। तर सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगते, ही माहिती जन्म राशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे। जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जन्मकुंडलीनुसार अचूक विश्लेषण करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता, इथे स्क्रीनवर नंबर देते। चला आता धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2026 मध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे ते आपण समजून घेऊया। धनु राशी आणि ग्रहस्थिती। तर मित्रांनो, धनु राशीचे स्वामी जे आहेत ते गुरु आहेत। गुरु हा ज्ञान, भाग्य, धर्म, प्रगती आणि विस्ताराचा ग्रह मानला जातो। ऑगस्ट 2026 मध्ये गुरु ग्रह तुमच्या अष्टम भावामध्ये स्थित आहेत आणि सूर्य तुमच्या अष्टम भावामध्ये आहे। बुध तुमच्या चतुर्थ भावामध्ये आहे, शनी तुमच्या तृतीय भावामध्ये आहे, राहू तुमच्या 6व्या भावामध्ये आहे आणि मंगळ तुमच्या दशम भावामध्ये आहे, शुक्र तुमच्या 9व्या भावामध्ये आहे आणि केतू तुमच्या भाग्यस्थानावर स्थित आहे। ओके, आता आपण एक एक करून प्रत्येक क्षेत्राबद्दल इथे सविस्तर माहिती घेऊया। सर्वात आधी आपण तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घेऊया। तर कुंडलीमध्ये प्रथम भाव हा शरीर, आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती दर्शवतो। तर धनु राशीचा स्वामी गुरु अष्टम भावामध्ये आहे। अष्टम भावाला सामान्यतः आव्हानांचा भाव मानलं जातं, परंतु येथे गुरुची स्थिती चांगली असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत संरक्षण मिळण्याची शक्यता दिसते। एकूण पाहता ऑगस्ट महिन्यात म्हणजे आरोग्यासाठी तुमच्यासाठी ठीक आहे, चांगला राहण्याची शक्यता आहे। ओके, परंतु मित्रांनो, महिन्याच्या सुरुवातीला काही छोट्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात, जसे की पोटाशी संबंधित त्रास, गॅस होणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी होणे, ऊर्जा कमी वाटणे। विशेषतः मागील महिन्यात जर अशा समस्या झाल्या असतील तर ऑगस्टच्या सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करू नका। आता मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे शरीरामध्ये उष्णता वाढणे किंवा चिडचिड जाणवू शकते, परंतु या 3 ऑगस्ट नंतर मंगळाची स्थिती बदलल्यामुळे आरोग्यामध्ये हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत आहेत। ज्या लोकांना डोकेदुखी, मायग्रेन किंवा पचनाशी संबंधित त्रास आहे त्यांनी आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये लक्ष द्यायचं आहे। विशेषतः वेळेवर जेवण करणे, पुरेसे पाणी प्यायचं आहे, झोप पूर्ण घ्यायची आहे, जास्त ताण घ्यायचं नाहीये, टेन्शन घ्यायचं नाहीये। आणखीन एक गोष्ट, 17 ऑगस्टच्या आधी डोळ्यांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। डोळ्यांमध्ये जळजळ होणे, कोरडेपणा किंवा थकवा जाणवू शकतो। मोबाईल किंवा स्क्रीन टाइम थोडा कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। एकूण पाहता धनु राशीसाठी ऑगस्ट 2026 मध्ये आरोग्य मध्यम ते चांगले राहण्याची शक्यता आहे। ओके, आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना कसा राहील। मित्रांनो, पंचम भाव हा शिक्षण, बुद्धी आणि अभ्यासाचा भाव मानला जातो। ओके, तर पंचम भावाचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळाची स्थिती विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक संकेत इथे देत आहे। विशेषतः 3 ऑगस्ट नंतर विद्यार्थ्यांना अधिक ऊर्जा, आत्मविश्वास आणि एकाग्रता मिळू शकते। जर तुम्ही नवीन कोर्स करण्याचा विचार करत असाल, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल, कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा विचार करत असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा काळ मेहनत करण्यासाठी चांगला राहू शकतो। गुरुग्रहाचा प्रभाव देखील शिक्षणासाठी महत्वाचा इथे ठरणार आहे। ओके, तर विद्यार्थ्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी, यश मिळवण्यासाठी योग्य दिशा आणि त्यामध्ये सातत्य ठेवणे दोन्ही आवश्यक आहे। ऑगस्ट महिना धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा ठरू शकतो। तर धनु राशीचे प्रेम जीवन कसे राहील, वैवाहिक जीवनामध्ये कोणते बदल दिसतील, नातेसंबंधामध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तर प्रेम संबंधासाठी पंचम भाव अत्यंत महत्वाचा असतो। आता पंचम भाव हा प्रेम, आकर्षण, भावना आणि पूर्व पुण्याचा भाग मानला जातो। धनु राशीसाठी पंचम भावाचा स्वामी आहे मंगळ ग्रह। ऑगस्ट महिन्यामध्ये मंगळाच्या स्थितीमध्ये बदल होत आहे आणि मंगळ तुमच्या प्रेम जीवनावर प्रभाव टाकणार आहे। त्यामुळे या महिन्यात प्रेम संबंधामध्ये काही चढ उतार पाहायला तुम्हाला मिळू शकतात।
मित्रांनो, मला येथे दोन गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचे प्रेम संबंध आधीपासून चांगले चालू असतील तर नात्यामध्ये प्रेम आणि जवळीक वाढू शकते. तुम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. पण दुसरी बाजू अशी आहे की कधी कधी छोट्या छोट्या कारणांमुळे गैरसमज तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होणे, रागामध्ये जास्त बोलून जाणे किंवा समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार न करणे, अशा गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. कारण मंगळाचा प्रभाव व्यक्तीला थोडा उतावळेपणा देऊ शकतो, तापट होऊ शकतो. म्हणून धनु राशीच्या लोकांनी ऑगस्ट महिन्यात विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, कधी कधी नातं तुटण्याचे कारण मोठी समस्या नसते, तर छोट्या गोष्टींवर दिलेली चुकीची प्रतिक्रिया असते. जर तुम्ही शांतपणे संवाद साधला तर नाते अधिक मजबूत होऊ शकते. ज्यांचं नवीन प्रेम संबंध सुरू होणार आहे त्या यांच्यासाठी देखील हा काळ आहे तो आकर्षक वाढवणारा राहू शकतो. पण कोणताही निर्णय अगदी घाईघाईने घेऊ नका. मन आणि बुद्धी दोन्हींचा वापर करा. एकूण पाहता धनु राशीसाठी प्रेम जीवन मध्यम ते चांगले राहण्याची शक्यता आहे. फक्त संयम आणि एकमेकांबद्दल संवाद खूप महत्वाचा आहे. आता वैवाहिक जीवनाबद्दल समजून घ्या. धनु राशीच्या विवाहित लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा राहील? मित्रांनो, सप्तम भाव हा विवाह, जीवनसाथी आणि वैवाहिक जीवनाचा भाव असतो. तर सप्तम भावाचा स्वामी आहे बुध ग्रह. बुध ग्रहाची स्थिती या महिन्यात काही बदल दर्शवत आहे. विशेषतः 5 ऑगस्ट नंतर बुधाच्या स्थितीमध्ये बदल होईल. यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये काही छोट्या गोष्टीवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कधी कधी असं होऊ शकतं की एक व्यक्ती काही वेगळं म्हणत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याचा अर्थ वेगळा समजेल. म्हणून या काळात संवाद खूप महत्वाचा आहे. मनात गोष्टी ठेवू नका. समोरच्या व्यक्तीशी अगदी प्रेमाने बोलायचं आहे. मित्रांनो, वैवाहिक जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे एकमेकांचा आदर आणि विश्वास करणे. जर दोघांनीही संयम ठेवला तर छोट्या समस्या अगदी सहज दूर होऊ शकतात. तर या काळात जीवनसाथीच्या आरोग्याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यायचंय. विशेषतः त्वचेशी संबंधित काही ॲलर्जी असेल, समस्या आहे, नसांशी संबंधित त्रास आहे, थकवा असेल, कमजोरी, याकडे दुर्लक्ष करू नका. पण घाबरण्याची गरज नाहीये. हा कोणताही मोठा त्रास दर्शवत नाही, फक्त काळजी घेण्याचा इथे मी तुम्हाला संकेत देत आहे. आता 5 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान विशेष संयम ठेवायचा आहे. कारण रागामध्ये निर्णय घेऊ नका. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण येतो एका अतिशय महत्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे भाग्य. कुंडलीमध्ये 9वा भाव हा भाग्य, धर्म, गुरुकृपा आणि नशीब याचा भाव मानला जातो, बरोबर. तर धनु राशीसाठी भाग्याचा स्वामी आहे सूर्यग्रह. ऑगस्ट महिन्यामध्ये सूर्याची स्थिती खूप महत्वाची ठरणार आहे. कारण 17 ऑगस्ट 2026 रोजी सूर्य आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करणार आहे. आणि जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या राशीत जातो तेव्हा त्याची शक्ती वाढते असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. त्यामुळे 17 ऑगस्ट नंतर धनु राशीच्या लोकांसाठी भाग्याची साथ वाढण्याचे संकेत दिसत आहेत. 17 ऑगस्ट नंतर नवीन संधी मिळू शकतात. तुमची रखडलेली कामे पुढे जाऊ शकतात. आत्मविश्वास तुमचा वाढू शकतो आणि महत्वाचा निर्णय घेण्यासाठी हा वेळ चांगला राहू शकतो. जर तुम्ही कोणतंही शुभ कार्य, नवीन सुरुवात करत असाल, गुंतवणूक करत असाल किंवा महत्वाचे निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो 17 ऑगस्ट नंतरचा जो काही काळ आहे तो अधिक अनुकूल ठरू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भाग्य फक्त ग्रहांमुळे बदलत नाही. आपले कर्म, आपली मेहनत आणि आपले विचार देखील तितकेच आपले भाग्य घडवतात. ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. धनु राशीच्या लोकांसाठी नोकरी, करिअर आणि व्यवसायाचा काळ कसा राहील? तर कोणत्या गोष्टींची यावेळी काळजी घ्यायची आहे आणि आर्थिक स्थिती कशी राहण्याची शक्यता आहे? मित्रांनो, करिअर आणि नोकरीसाठी कुंडलीमध्ये दशम भाव अत्यंत महत्वाचा असतो. आता दशम भाव आपल्याला काय? काम, व्यवसाय, पद, प्रतिष्ठा, यश दर्शवत असतो. तर धनु राशीसाठी दशम भावाचा स्वामी आहे बुध ग्रह. ओके, ऑगस्ट महिन्यामध्ये बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये थोडासा बदल होणार आहे. बुध ग्रहामुळे काय होणार आहे? बुद्धी, संवाद, कौशल्य, निर्णय क्षमता आणि काम करण्याची पद्धत यावर त्याचा परिणाम होतो. तर मित्रांनो, महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी काही प्रमाणात ताणतणाव जाणवू शकतो. कधी कधी असं वाटू शकतं की मी खूप मेहनत करत आहे पण त्याचं योग्य कौतुक मला मिळत नाही आहे किंवा माझ्या कामामध्ये अडथळे काय येत आहेत, अशा भावना निर्माण होऊ शकतात. विशेषतः 3 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट हा काळ थोडा संयमाने चालण्याचा आहे. तर या काळात काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ऑफिसमध्ये कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. घाईघाईमध्ये मोठे निर्णय तुम्ही घेऊ नका.
नोकरी पटकन सोडण्याचा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. ओके. आता मित्रांनो, काही वेळा ग्रहस्थिती आपल्याला थोडा संयम शिकवते. ही वेळ कायमची नसते, वाईट वेळ कायमची नसते. 17 ऑगस्ट नंतर सूर्याची स्थिती मजबूत झाल्यामुळे आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कामामध्ये नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबर ज्या लोकांना प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा चांगली संधीची अपेक्षा आहे, त्यांनी प्रयत्न आपले सुरू ठेवायचे. ओके. तुमची मेहनत वाया जाणार नाही आहे. ओके. तर व्यवसायाबद्दल सांगते, तर आता आपण जाणून घेऊया धनु राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी हा जो महिना आहे तो कसा राहणार आहे. तर मित्रांनो, व्यवसायासाठी ऑगस्ट महिना मिश्र परिणाम देणार आहे. म्हणजेच बघा, कामामध्ये प्रगती होईल, नवीन ग्राहक मिळू शकतात, नवीन संपर्क वाढू शकतात, परंतु त्याचबरोबर खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी, नवीन वस्तू खरेदी करणे, कामासाठी प्रवास करणे, नवीन गुंतवणूक करणे किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी खर्च करणे अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणून पैशाचे नियोजन जे आहे ते व्यवस्थित करा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना पूर्ण विचारपूर्वक घ्यायचा आहे. विशेषतः 20 ऑगस्ट पूर्वी घाई करू नका. 17 ऑगस्ट नंतर परिस्थिती अधिक सकारात्मक होण्याचे संकेत आहेत. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, ऑनलाईन काम आहे किंवा नवीन क्षेत्रामध्ये विस्तार करण्याचा विचार करत आहात, त्यांच्यासाठी हा मित्रांनो काळ प्रयत्न करण्याचा आहे. ओके. आता आर्थिक स्थिती तुमची या महिन्यात कशी राहणार आहे त्याबाबतही सांगते. तर हा जो काळ आहे, आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. पैशाची आवक राहील, पण खर्च देखील वाढू शकतो. म्हणून एक नियम लक्षात ठेवा, उत्पन्न वाढण्यासोबत आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचं आहे. ओके. तर या महिन्यात अचानक खर्च होऊ शकतात. घरातील गरजा, कुटुंबासाठी खर्च, प्रवास किंवा कामाशी संबंधित काही खर्च वाढू शकतो. म्हणून बचतीकडे लक्ष द्यायचे. कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून आर्थिक विश्वास ठेवू नका. कागदपत्रे आणि व्यवहार काळजीपूर्वक नीट तपासून बघायचा आहे. 17 ऑगस्ट नंतर येणारे सकारात्मक बदल. मित्रांनो, धनु राशीसाठी ऑगस्ट महिन्यातील सर्वात महत्वाची तारीख आहे 17 ऑगस्ट. कारण या दिवशी सूर्य आपल्या मजबूत स्थितीत येणार आहे. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा आणि यशाचा ग्रह मानला जातो. ओके. त्यामुळे 17 ऑगस्ट नंतर आत्मविश्वास तुमचा वाढेल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, नवीन संधी दिसतील, अडकलेली जी काही कामं आहेत, रखडलेली कामं पुढे जाऊ शकतात, मान सन्मान तुमचा वाढू शकतो. त्याचबरोबर म्हणून मित्रांनो, हा जो महिना आहे, या पहिल्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संयम ठेवायचा आहे. दुसऱ्या तुम्हाला सांगितले की प्रयत्न तुमचे वाढवायचे आहेत. आणि मित्रांनो, आता शेवटचा आहे की मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, ते तुम्ही सोप्या आध्यात्मिक उपाय, हे उपाय श्रद्धेने करा आणि सकारात्मक भावनेने करायचे. एक म्हणजे सूर्याला तुम्हाला रोज जल अर्पण करायचं. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करायचं आहे. मंगळ ग्रहासाठी हनुमानजींची उपासना करायची आहे. हनुमान चालीसा पठण करायचंय, यामुळे तुमचं मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. बुध ग्रहासाठी उपाय सांगते, बुधवारी हिरव्या वस्तूंचं तुम्हाला दान करायचंय. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि बुद्धी आणि निर्णय क्षमतेसाठी तुम्हाला प्रार्थना करायची. आता मित्रांनो, महत्वाचं ते म्हणजे धनु राशीसाठी ऑगस्ट 2026 चा संपूर्ण जो काही आहे तो महिना कसा असणार आहे, कोणत्या गोष्टींची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची, कोणते दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनु राशीच्या लोकांनी कोणते आध्यात्मिक उपाय करावे. आता बघा, धनु राशी ऑगस्ट 2026 संपूर्ण माहिती सांगते थोडक्यात. ऑगस्ट 2026 हा धनु राशीसाठी मिश्र पण प्रगती देणारा महिना ठरू शकतो. म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टींसाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत छोटी मोठी काळजी घ्यावी लागेल. नातेसंबंधामध्ये संवाद महत्वाचा राहणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितले, प्रेमाने बोला. करिअरमध्ये थोडा ताणतणाव जाणवू शकतो, पण जसजसा महिना पुढे जाईल, विशेषतः 17 ऑगस्ट नंतर परिस्थितीमध्ये थोडासा सकारात्मक बदल तुम्हाला दिसू शकतो. कारण सूर्याची स्थिती मजबूत होत आहे. ओके. आणि हा जो सूर्य आहे, आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा, यशाचा कारक मानला जातो. त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी निराशा होण्याची गरज नाही. थोडा संयम, योग्य नियोजन आणि मेहनत केल्यास हा महिना चांगल्या दिशेने तुम्हाला जाऊ शकतो. शुभ काळ आणि महत्वाच्या तारखा सांगते. तर ऑगस्ट महिन्यात काही काळ विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहेत. ते म्हणजे 3 ऑगस्ट नंतर मंगळाच्या बदलामुळे ऊर्जा आणि तुमच्यात उत्साह वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रयत्न करण्यासाठी हा जो काळ आहे तो चांगला राहू शकतो. 5 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या काळात नातेसंबंध आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला संयम ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. घाईघाईने पटकन निर्णय घेऊ नका.
17 ऑगस्ट नंतर हा काळ धनु राशीसाठी अधिक सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळतील, भाग्याची साथ मिळेल, आत्मविश्वास, मान सन्मान यामध्ये वाढ होऊ शकते. आणि त्याचबरोबर धनु राशीने ऑगस्ट महिन्यात कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. ओके मित्रांनो, ग्रहस्थिती आपल्याला संकेत देते, पण आपले जे कर्म आहेत आणि आपण जे निर्णय घेतो ते आपल्या हातात असतात. या महिन्यात ज्या मी गोष्टी सांगते त्या टाळायचा प्रयत्न करायचे. रागाच्या भरात बोलणं टाळा. कोणताही मोठा निर्णय अजिबात घाईने घेऊ नका. कामाच्या ठिकाणी वाद टाळायचा आहे. पैशांचे व्यवहार जे काही आहेत ते विचारपूर्वक करायचे आहेत. नात्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका. लक्षात ठेवा, कधी कधी शांत राहणं हे सुद्धा सर्वात मोठं उत्तर असतं. तर धनु राशीसाठी विशेष आध्यात्मिक उपाय मी सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही उपाय करायचे आहेत. अगदी साधे सोपे मी सात्विक उपाय सांगते, त्याप्रमाणे उपाय करायचे. पहिला म्हणजे सूर्याला रोज सकाळी उगवत्या सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचे, कारण सूर्य तुमच्या भाग्याशी संबंधित आहे. दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून तुम्हाला जल अर्पण करायचे. मनामध्ये तुम्ही सकारात्मक भावना ठेवायच्या, सकारात्मक संकल्प करायचे. आणि जो मी स्क्रीनवर मंत्र सांगते आहे तो तुम्हाला बघायचा आहे, करायचा आहे. आत्मविश्वास तुमचा सकारात्मक ऊर्जा वाढण्यास त्यासाठी मदत होऊ शकते. श्रावण महिना सुरू होतोय तर शिवाची उपासना करा, आणि या महिन्यात भगवान शिवाची भक्ती तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मंगळासाठी उपाय सांगितले. मंगळ ग्रहासाठी हनुमानजींची उपासना करायची आहे. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करायचे. यामुळे तुमचं जे काही मनोबल आहे ते वाढणार आहे. अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळणार आहे, बळ मिळणार. आणि बुध ग्रहासाठी बुधवारी गणपतीची पूजा करायची आहे. हिरव्या वस्तूंचं दान करायचं. आपल्या बुद्धी, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्यासाठी प्रार्थना करायची. ओके, आता मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण महत्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे सांगत आहे. आपला फक्त दिशा ग्रह दाखवतात, पण आपले आयुष्य आपल्या कर्माने बदलते. मेहनत, सकारात्मक विचार, संयम आणि देवावर विश्वास ठेवला तर कोणतीही परिस्थिती तुमची बदलू शकते. तर ऑगस्ट 2026 हा महिना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, नवीन संधी ओळखण्याचा आणि पुढे जाण्याचा आहे. जर तुम्ही या महिन्यात संयम ठेवला, योग्य निर्णय घेतले तर महादेव आणि गुरु कृपेने अनेक चांगले बदल अनुभवायला मिळू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या राशीचं नाव कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला पुढील महिन्याचं राशी भविष्य किंवा तुमच्या राशीनुसार विशेष उपाय जाणून घ्यायचे असतील तर कमेंट मला करा. आणि स्क्रीनवर नंबर दाखवते आहे, तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर या स्क्रीनच्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचं जे काही असेल ते भविष्य सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आपल्या सर्वांवर ईश्वराची कृपा सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.